एज्युकेशनल सिस्टीमवर म्हणजे आत्ताची किंवा इंडियातली आपण पर्टिक्युलरली बोलू शकतो की आपली एज्युकेशन सिस्टीमवर म्हणजे तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुमचा काय पॉइंट ऑफ व्ह्यू आहे? ऍक्च्युली काय झालं, 300 वर्ष आपलं जो इंडिया आपला भारत देश आहे ना तो गुलामीमध्ये होता. 100 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं, त्याच्या अगोदर मुघलांनी राज्य केलं. आता ह्या जे ब्रिटिशर्सनी जेव्हा राज्य केलं तेव्हा काय झालं की त्यांना जेव्हा इंडस्ट्रियलायझेशन करायचं होतं त्यांना चॅलेंज काय येत होतं की त्यांना मजूर, वर्कर, क्लर्क हे लोक पाहिजे होते, पण लँग्वेज बॅरियर होतं. आता इंडियाच्या लोकांना त्यांना हायरिंग तर करायचं होतं, त्यांना एम्प्लॉयमेंट तर द्यायची होती, पण सायमल्टेनियसली त्यांची क्रिएटिव्हिटी किल करायची होती. बिकॉज वी वर वन ऑफ द रिचेस्ट कंट्री ॲट दॅट मोमेंट ऑफ टाइम. राईट. कारण की आपण सगळे ऑन्टरप्रिन्युअर्स होतो. खूप छान एज्युकेशन सिस्टम होती. गुरुकुल वॉज द बेस्ट एज्युकेशन सिस्टम वी वर हॅव्हिंग, आणि ती त्यांना डिस्टर्ब करायची होती. मग त्यांनी प्लॅनिंगनी हे जे वेस्टर्नाइज एज्युकेशन कल्चर आणलं, त्याच्यामध्ये त्यांनी ऍक्च्युअली डिसिप्लिनच्या नावाखाली थ्रिटनिंग वे ऑफ टीचिंग, म्हणजे जे सांगितलं ते करायचं. म्हणजे काय होतं की ऑटोमॅटिकली कॉन्फिडन्स कमी होतो आपला.